परिवाराचा जर विचार केला तर गेल्या 25-30-40 वर्षांचे ऋणानुबंध या ठिकाणी चिखलीचा आणि पवार परिवाराचा या ठिकाणी आहे. आदरणीय पवार साहेब असतील किंवा अजितदादा असतील, मागच्या 4-5 वेळा अजितदादा चिखली येथे येऊन गेलेले आहेत. चिखली येथे जेव्हा युवक मेळावा आम्ही 2006 मध्ये घेतला होता, त्या ठिकाणी अजितदादा या ठिकाणी आले होते. नंतर शिवयात्रा त्यांनी जी काढली होती, तर या शिवयात्रेच्या दरम्यानही अजितदादा चिखली येथे येऊन गेले होते. आता अतिशय 1 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे की गावंडे सरांचे राष्ट्रवादीचे जे आमचे उमेदवार होते त्यांच्या प्रचारार्थ अजितदादा या ठिकाणी येऊन गेले. जिल्ह्याच्या विकासामध्ये अतिशय मोठं योगदान अजितदादांचं या ठिकाणी राहिलेलं आहे आणि जिल्हा नेहमीच अजितदादांच्या या स्मृतींना जपेल आणि त्यांना आम्ही विनम्र असं अभिवादन या ठिकाणी सर्वजण करत आहोत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, महाराष्ट्राचं वैभव, एक बहुजनांचा नेता अजितदादा यांच्या दुःखद अशा निधनाची बातमी येऊन कोसळली आणि संपूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी सुन्न झाला. चिखली असेल, बुलढाणा जिल्हा असेल, बुलढाणा जिल्ह्यातल्या सर्वच नागरिकांना, कार्यकर्त्यांना हा अतिशय मोठा धक्का या ठिकाणी बसलेला आहे. आम्ही चिखली शहरामध्ये या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, शिवसेना असेल, भाजप असेल, सर्वच पक्ष, काँग्रेस असेल, सर्वच पक्षांनी या ठिकाणी आज बंदचं आवाहन करून या ठिकाणी अजितदादांना श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करायचे या ठिकाणी आम्ही प्रयोजन केलेलं होतं आणि नागरिकांनी उत्स्फूर्तपणे या बंदला या ठिकाणी शहरामध्ये प्रतिसाद दिलेला आहे. आता सर्वच जण या ठिकाणी दुःखात आहेत. रविवारी आंबेडकर वाटिकेमध्ये शोकसभेचं, सर्वपक्षीय शोकसभेचं आयोजन या ठिकाणी आम्ही सर्वजण करत आहोत आणि सर्व पक्षांच्या वतीने, सर्व जिल्ह्याच्या वतीने, सर्व चिखलीकरांच्या वतीने अजितदादांना विनम्र अशी श्रद्धांजली आम्ही सर्वजण अर्पण करतो आणि थांबतो. मनाला अत्यंत सुन्न करणारी अशी बातमी अजितदादांच्या जाण्याची मिळाली. अजितदादांच्या जाण्यामुळे निश्चितच संपूर्ण महाराष्ट्राचं अपरिमित अशी हानी झालेली आहे, कधी न भरून येणारी झीज झालेली आहे. दादा म्हणजे सगळ्याच बाबतीत दादा, कामाच्या बाबतीत एक वाघ, अत्यंत स्पष्ट वक्ता आणि सगळ्यांना घेऊन काम करणारा एक व्यक्ती. मानवी मर्यादा ज्या असतात काम करण्याच्या बाबतीतल्या, त्याच्या पलीकडे जाऊन अजितदादांची काम करण्याची प्रचंड अशी क्षमता मी अनेक वेळेस अनुभवलेली आहे. मला स्वतःला त्यांचे अनेक अनुभव आहेत कामाच्या बाबतीतले आणि ते सगळे अनुभव ज्या ज्यावेळेस मी आठवतो त्यावेळेस मला जाणवतं की खरंच मी जे म्हटलो की मानवी मर्यादांच्या पलीकडे जाऊन काम करण्याची क्षमता जर कोणामध्ये असेल तर ती अजितदादांमध्ये होते, हे मला सातत्याने जाणवतं. आज अजितदादा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख अशा पद्धतीनं महाराष्ट्राची हानी, राष्ट्रवादी पक्षाची हानी आणि एक व्यक्ती म्हणून मला पण वाटते की ही माझी देखील हानी आहे, प्रत्येकाची अशी हानी झालेली आहे. अजितदादांना मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष म्हणून बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. काल अचानक सकाळी 9-9:30च्या दरम्यान हा जेव्हा निरोप भेटला की दादाचं प्लेन क्रॅश झालं, तर खरंच मनावर विश्वास बसत नव्हता. असं वाटत नव्हतं की न्यूज ही बातमी खोटी असावी, परंतु नीतीला जे मान्य असते ते होत असते, त्याला आपल्या सर्वांचा कोणाचाही पर्याय नाही. मी नगराध्यक्षपदाची निवडणूक लढलो आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत माझा जो सहवास राहिला, मी दादांसोबत आलो. खरंच एक आकर्षक व्यक्तिमत्व, जे बोलेल
ते करेल असा ठाम मतावर असणारा मनुष्य म्हणजे दादा माझ्या निवडणुकीच्या प्रचारासाठी आले. आणि मी जेव्हा निवडणुकीनंतर अधिवेशनात त्यांना नागपूरला भेटायला गेलो, तेव्हाही त्यांनी म्हणे, डॉक्टर निलेश चांगलं काम करत राहा, आम्ही सोबत आहे तुमच्या. असं व्यक्तिमत्व खरंच एक मोठा आधार आमचा गेलेला आहे. आणि आपण जीवनात अनेक व्यक्ती येऊन जातात, परंतु दादासारखं व्यक्तिमत्व हे खरंच मोठ्या मनाचं असं अनुभवलं नाही. एक आमचा गॉडफादर म्हणा किंवा आमचा पाठीराखा म्हणा, हा आमच्यातून निघून गेला. याच्यात तर पक्षाची तर हानी झालीच आहे, परंतु आपल्या महाराष्ट्राची सुद्धा हानी झालेली आहे. असा नेता पुन्हा होणे नाही. मी माझ्या परिवारातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.